कोकणाला मी माझं दुसरं घरच समजतो. मी आहे मराठवाड्यातला, म्हणजे हिंगोली मूळ गाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे माझं पूर्ण बालपण गेलं, माझं पूर्ण शिक्षण तिथं झालं. आणि कोकणात जेव्हा मी पाय ठेवला सिंधुदुर्गात असताना, तेव्हा आम्ही ज्या आठवणी इथून घेऊन गेलो त्या आठवणीसारख्या मला तिथे संभाजीनगरला जेव्हा पोस्टिंग झाली माझी DCP म्हणून, त्या आठवणी तशाच माझ्या मागे लागलेल्या होत्या. आणि पुन्हा एकदा कोकणात यावं ही तीव्र इच्छा होती आणि परमेश्वरांनी ती पूर्ण केली असंच म्हणावं लागेल. की खूप आनंद झाला निश्चितपणे रत्नागिरीत पोस्टिंग माझी जेव्हा झाली तेव्हा ऐकलं तर. मला असं बिलकुल नाही वाटत. कोकण आणि कोकणातले लोक, सिंधुदुर्ग रत्नागिरीपासूनच एक वेगळा झालेला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्टिकोनातून वेगळा झालेला जिल्हा आहे आणि ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मानाने वेगळा झाला होता, परंतु संस्कृती आणि लोकांची प्रगल्भता ती सारखीच आहे असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे त्यात काही वेगळेपणा आहे असं मला बिलकुल नाही वाटत. कोकणामध्ये म्हणजे मी जे ऐकलं होतं की ड्रग्स हा प्रकार फोफावतोय, तर त्याला पहिले आळा घालणं आणि त्याचं पूर्णपणे बिमोड करणं ही माझी प्रथम प्राधान्य असेल. सिंधुदुर्गात ज्या प्रकारे काम केले, इथली भौगोलिक परिस्थिती, इथली सामाजिक परिस्थिती बघता की विरळ लोकसंख्या आहे, घरं दूर दूर आहेत आणि बऱ्याचशा घरांमध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत ते एकटे राहत आहेत आणि त्यांची सुरक्षा, तसेच महिलांची सुरक्षा, मला वाटत नाही की इथे कोणी असं त्या महिलांविषयी खूप जास्त क्राईम आहे, पण जो कोणी आहे त्याला निश्चितपणे इमिडिएट रिस्पॉन्स देणं कोणत्याही गोष्टीला ते माझं प्रथम कर्तव्य राहील. निश्चितपणे जास्तीत जास्त रेड करणे, असे कोणी व्यक्ती असतील त्यांना या जिल्ह्यातून तडीपार करणे आणि कडक कारवाई करणे आमचं प्राधान्य राहील. मला असं वाटतं की लोकांनी केलेल्या तक्रारी आणि लोकांनी आमचं डायल 112 किंवा 100 नंबरवर केलेले फोन यांना इमिडिएट रिस्पॉन्स देणे, आणि मला असं वाटतं पोलीस समाजापेक्षा वेगळे नाही आहेत, तर लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणं हेच माझं प्राधान्य राहील. कारण मी स्वतः लोकांमध्ये मिसळून काम करतो. म्हणजे AC चेंबरमध्ये बसून सीट गरम करणारातला मी नाही आहे. म्हणजे कोणत्याही छोट्यातल्या छोट्या बंदोबस्त असेल, जे काही यात्रा वगैरे असतील, इथले सण उत्सव असतील, त्याच्यामध्ये सगळे पोलिसांनी सहभागी होऊन लोकांमध्ये जाऊन मिळून मिसळून त्यांच्यासोबत काम करून जास्तीत जास्त लोकांची ओळख करून घेऊन काम करणं यासाठी माझं प्राधान्य राहील. सागरी सुरक्षेबद्दल मी थोडी माहिती घेतली की मी सिंधुदुर्गातही काम केलं की निश्चितपणे सागरी सुरक्षा, इथले मच्छीमार बांधव त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी पण आपल्यावर आहे. मागे आता जे वार सदृश परिस्थिती आपल्याकडे होती की कोस्टल सीमा आहे आणि पाकिस्तानवरून किंवा इतर शत्रू देशांवरून काही आक्रमण या आपल्या इथून होऊ शकतं. तिथले लँडिंग पॉईंट आहेत, त्यांना सेक्युअर करणे, त्याची सुरक्षा वाढवणे. आता मी कोकणात असताना तिथे सिंधुदुर्गात म्हणजे बऱ्याच वेळी रापण, म्हणजे शनिवार रविवारी जाऊन रापण स्वतः मी केलेलं आहे आणि बऱ्याच वेळा म्हणजे सगळ्या मच्छीमार बांधवांसोबत राहून. तर ते आमचे कान आहेत आणि त्यांनी दिलेली माहिती निश्चितपणे या भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. तर त्यांच्यासोबत राहून काम करणं ही आमची म्हणजे प्रथम सायबर गुन्हेगारीसाठी आमचं सायबर पोलीस स्टेशन इथे आहे कार्यरत, पण प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ, त्यात जे कोकणातला स्टाफ खूप शिकलेला आहे, त्यामुळे जे इंटरेस्टेड आमचे अंमलदार आहेत, आमचे जे अधिकारी आहेत, अशा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्टाफला सायबर गुन्हेगारी संदर्भात लढण्यासाठी आम्ही प्रशिक्षण देऊ निश्चितपणे. आणि नागरिकांच्या सायबर विरोधी तक्रारी ज्या असतील त्यांना इमिडिएट रजिस्टर केल्या जाईल. तसेच जे अवेअरनेस आहे, कारण अवेअरनेस हे महत्त्वाचं आहे. सायबर गुन्हेगार हा कुठंतरी आपल्या देशाच्या एखाद्या कानाकोपऱ्यात किंवा तो देशाच्या बाहेरून ही गुन्हेगारी करतोय. देशाच्या बाहेरून केलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचं पाऊल आहे की अवेअरनेस, लोकांमध्ये अवेअरनेस. की आता माझ्या स्वतःबद्दल सांगतो की मी कोणत्याही मॅसेजला अशा जिथं सस्पिशियस आहे किंवा आपला पैसा जाईल असं कोणतंही कृत्य मनुष्याने OTP देऊ नये, ही खूप बेसिक गोष्ट आहे. तर ही गोष्ट कुठंतरी प्रलोभने वेगवेगळ्या प्रकारात दिल्या जातात आणि त्यांचं मोडस नेहमी वेगळं असतं. आता काहीतरी मोडस असेल की तुमचं कोणीतरी इथं ॲक्सिडेंट झालेला आहे, लवकर पैसे ट्रान्सफर करा, अशा प्रकारचं बोललं जातं. मध्येच तुमचं आधार कार्ड आम्ही ब्लॉक करतोय किंवा तुमचा फोन नंबर आम्ही ब्लॉक करतोय, अशा प्रकारचं बोललं जातं.
कुठं ना कुठं कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला जे व्यक्ती असेल त्याला फोन करून विचारणे किंवा आपला पैसा जाणार नाही असं कोणतंही कृत्य आपण करू नये. निश्चितपणे पारदर्शी भूमिका राहील की ज्या प्रकारे टोपोग्राफी आहे तर प्रत्येकाला त्यांच्या प्रेफरन्सच्या पोस्टिंग ज्या आहेत त्या मिळतील आणि कोणीही कोणत्याही प्रकारचे माझ्या मते हे आणू नये, याच्यामध्ये वशिले आणू नये. बिना वशिल्याच्या पोस्टिंग ह्या होतील आणि निश्चितपणे ज्यांनी ज्या प्रेफरेबल पोस्टिंग असतील त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पोलीस स्टेशनचे संख्याबळ यात पाहिलं जाईल की इम्बॅलन्स होऊ नये. कुठे जास्त संख्याबळ दिलं गेलं आहे, कुठे कमी संख्याबळ दिलं गेलं आहे, तर ते पारदर्शकता पूर्णपणे राहिली. याच्या माझ्या मते हद्दपारीचे प्रस्ताव जे असतात पोलीस खूप विचार करून आणि ते ॲप्लिकेशन ऑफ माइंडनी ते करत असतात. आम्ही जे कोणी कार्यालय आहे कलेक्टर ऑफिस त्यांच्याशी आम्ही बोलू स्वतः आणि त्या कारवाया वाढवू. आमचे बॉर्डर पॉईंट जे आहेत ते सील करण्यात येतील. निश्चितपणे त्यांना अजून बळ देण्यात येईल. तिथे आम्ही कॅमेरा आत्ता ऑलरेडी ते कॅमेरे ठेवलेले आहेत आणि चेकपोस्ट आत्ता ते त्यांना संख्याबळ तिथं 3-3, 4-4 अंमलदार आणि एक अधिकारी ठेवण्यात आलेले आहेत कंटिन्यू 24 तास. डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात जो इथे गोष्टी आहे की जास्तीत जास्त इथं पूर आला. तर कालच आमचे जे PI मेंगडे आहेत ते एका ठिकाणी 3 लोक अटकलेले होते नदीमध्ये, वशिष्ठी नदीच्या ह्याच्यात त्याच्या बेटावर. त्यांना काल रेस्क्यू करण्यात आलेला आहे की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, दरड कोसळणे आणि पूर येणे या 2 महत्त्वाच्या आहेत. आणि इतर मागे म्हणजे समुद्रात कोणी चुकून मच्छीमारी करायला जातात जे आपले मच्छीमार बंधू आहेत तर त्यांना एकतर तिथं त्यांनी जाऊ नये अशा परिस्थितीमध्ये. आणि आमची जी टीम आहे की पूर्ण साधनसामग्री जी आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला पुरवण्यात आलेली आहे. बोटी पुरवण्यात आलेल्या आहेत, त्यांना दोरखंड पुरवण्यात आलेले आहे आणि आमचे प्रत्येक जे अंमलदार आहेत ते प्रशिक्षित आहेत याच्यामध्ये रेस्क्यूमध्ये. हायवे सेफ्टीचे जे पोलीस आहेत आणि हा रोड माझ्या मते नॅशनल हायवे आहे तर नॅशनल हायवेच्या लोकांसोबत बोलून जिथे जिथं असं अपघात प्रवण क्षेत्र आहे तिथे आम्ही साईनबोर्ड किंवा तिथे जे एक्स्ट्रा काही सेफ्टी मेजर्स करता येतील ते लावण्याचा प्रयत्न करू. छत्रपती संभाजीनगर शहर हे खूप सेन्सिटिव्ह शहर आहे आणि मागे दंग्याची पार्श्वभूमी पण तिथे होती बरीचशी. मागच्या मी जेवढं 20 महिने तिथं काम केलं तर इमिडिएट रिस्पॉन्स पोलिसांचा असावा आणि काहीही होत नाही. लोकांमध्ये मिळून जर तुम्ही काम केलं, घुसून काम केलं तर ते 10,000 जरी लोक असले समोर तुमच्या दगड घेऊन आलेले ते परत जातात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण जर ते तुम्हाला ओळखत असले तर ते तुमच्यावर दगड मारणार नाही. तुम्ही त्यांच्यातलेच एक भाऊ आहेत तर ते तुम्हाला दगड मारणार नाहीत. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवली होती संभाजीनगरमध्ये तर तिथे इमिडिएट म्हणजे 5 ते 10 मिनटात पोहोचून तिथं इमिडिएट आम्ही स्वतः उतरून रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि ह्याची वाट न बघता की फोर्स येते नाही येते, 2-3 जणच घेऊन म्हणजे तुमच्यात तेवढी ताकद तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुम्ही स्वतः त्या लोकांना ओळखत असाल. तुम्ही त्या मॉबला तेव्हाच फेस करू शकतात. त्याच्यामुळे ते जेवढे दंगे होते ते मी स्वतः फेस केले. म्हणजे ते फ्लेअर अपच नाही होऊ दिले, ते वाढूच नाही दिले. त्यामुळे कुठं ना कुठं ती परिस्थिती तशी. पण तुम्ही संभाजीनगरचं रत्नागिरीतल्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहात? कारण आता तुम्ही कुटुंब प्रमुख आहात त्यांचे. जे अधिकारी AC मध्ये बसतात, खुर्चीत बसतात, फील्डवर जात नाहीत, लोकांच्यात मिसळत नाहीत, अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? माझं जोर फक्त फील्ड पोलिसिंगवर आहे. पोलिसांचं काम हे चेंबरमध्ये केबिनमध्ये बसून नसतं तर ते रस्त्यावर उभं राहून असतं. आणि कोणी असं करत असेल तर निश्चितपणे एक मोठा भाऊ म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांना हे सांगेल की मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांनी कारवाई करावी. म्हणजे अकार्यक्षमतेला माझ्याकडे सजा आहे. तुम्ही कारवाई केल्यावर माझ्याकडे सजा नाही आहे. कारवाई करा, योग्य कारवाई करा, उचित कारवाई करा, सेन्सिटिव्हली कारवाई करा. निश्चितपणे खंबीरपणे मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.